आधीच उशीर झालाय। मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न इथं करेल। इथं आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं उपजिल्हा रुग्णालय याचं भूमिपूजन इथं होत आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्या या परिसरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा रस्ता जो बिटकेवाडी चांदा मिरजगाव ते नागलवाडी नागापूर सिद्धपूर निंबोडी तरडगाव मलठण निमगाव अशा सर्व गावातून जातो असा 65 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण सोहळा व इथं असणारी आमची जी भावी पिढी आहे त्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आज इथं आपण घेत आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांचा सत्कार हा आपण आपल्या कर्जतच्या स्टाईलमध्ये म्हणजे एकदम दिमाख्यात इथं करणार आहोत असे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब। डॉक्टर नेहमी आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न हे दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये मांडत असतात। लहान मुलांचे असू द्या, माता भगिनींचे असू द्या, युवांचे असू द्या, शेतकरी कष्टकरी या सर्वांचेच प्रश्न हे दिल्लीमध्ये ते नेहमी तिथं मांडत असतात व तसंच कितीही मोठी बलाढ्य शक्ती असेल तिथं असणारे नेते असतील त्यांना ते आपल्या सर्वांचे प्रश्न ऐकण्यासाठी भाग पाडतात असे डॉक्टर अमोलजी कोल्हे आज इथं आलेले आहेत। तसंच एक मोठी लढाई होती आणि ती लढाई ज्यांनी जिंकली, सामान्य लोकांचा विश्वास हा संपादित केला आणि एका मोठ्या शक्तीच्या विरोधात तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचा पाठिंबा घेत जे खासदार बनले असे धैर्यशील मोहिते पाटील साहेब व तसंच तुमचे आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार, शिक्षकाचा मुलगा, सुरुवातीला सरपंच, पंचायत समिती, त्यानंतर आमदार आणि आता खासदार आणि त्यांना खासदार करण्यासाठी आपण सर्वजण मनापासून झटलो आणि तुम्ही तुमचं बहुमूल्य असं मत ज्यांना दिलं असे निलेशजी लंके, इथं उपस्थित असणारे आपल्या जवळच्या तालुक्याचे आणि उद्याचे आमदार नारायणआबा पाटील, साहेबराव नाना दरेकर, उपस्थित सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, पत्रकार, आपल्या या परिसरामध्ये राहणारे सर्व नागरिक, आमची पुढची पिढी, भविष्य घडवणारी पिढी, बंधू आणि भगिनींनो, मी मनापासून सर्वच खासदारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडले आणि आमच्या या मिरजगावच्या जनतेने, कर्जतच्या जनतेने तुम्हा सर्वांना विनंती केली की तुमचा सत्कार हा आम्हाला करायचा आहे। जेव्हा आम्ही तुमचा सत्कार करतो त्याचा अर्थ तुम्हाला ज्या लोकांनी, चांगल्या विचाराच्या लोकांनी निवडून दिलं अशा लोकांचा सुद्धा सत्कार आम्हाला करायचा आहे आणि कामात काम असताना सुद्धा तुम्ही मनापासून आमच्या या कर्जतसाठी वेळ दिला यासाठी मी सर्व लोकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। इथं आमची जी लहान मुलं उपस्थित आहेत जे मगासपासून सायकलकडे बघत आहेत त्यांना एवढंच सांगायचंय की आपले पाहुणे इथं आलेले आहेत आणि आपल्या पाहुण्यांचा सत्कार हा आदराने इथं आपण सर्वजण करत आहोत। पुढच्या 1 तासानंतर ती जी सायकल तुम्हाला दिसते ती तुम्ही चालवती जाऊ शकता, गाडी ती टाकून घेऊन जाऊ शकता, नाहीतर मोटरसायकलवर घेऊन जाऊ शकता। फक्त आपल्याला काय करायचंय तर या सर्व मान्यवरांचा सत्कार हा शांततेत आणि मनापासून करायचा आहे।
त्यांचे 4 शब्द हे आपल्या सर्वांना ऐकायचे. ते तुम्ही सर्वजण ऐकाल का? नक्की का? बघा, कर्जतकडे सगळे नजर ठेवून आहेत सर्व खासदार. नक्की ना? चला मग, काय टेन्शन नाही. खरं तर आता हे बघा, आपलं काय ठरलंय, गेल्या वर्षी आपण 10,000 सायकली कर्जत आणि जामखेडमध्ये तिथं दिल्या आहेत. पण त्या कोणाला मिळाल्या? तर ज्या मुला मुलींना 3 पेक्षा जास्त किलोमीटर हे चालावं लागतं, एखाद्या गाडीला हात करावा लागतो, त्या गाडीमध्ये बसावं लागतं, रिक्षात बसावं लागतं, छोट्या हत्तीमध्ये बसावं लागतं. पाऊस असेल, ऊन असेल, अशा सगळ्या अडचणीतून आपल्याला शाळेत जायचं असतं आणि ते जाण्यासाठी अनेक अडचणी आपल्या सर्वांना येत होत्या. आणि मग त्या अडचणी सुटाव्यात, तुम्हाला शाळेत जाताना थोडंसं सोपं वाटावं, लवकर शाळेत पोचावं, परत घरी लवकर यावं आणि ज्याच्यामुळे तुमचं अभ्यासात थोडंसं लक्ष लागावं, या हेतूतून तिथं त्या सायकल आपण दिल्या होत्या. अनेक आमच्या बहिणी आहेत ज्या घरी गेल्यानंतर आईला मदत करतात, काही भाऊ आहेत वडिलांना मदत करतात घराच्या कामामध्ये. मग अभ्यासात कमी लक्ष लागतं. तुम्ही उद्या जाऊन डॉक्टर बनावं, कुणीतरी बिझनेसमॅन बनावं, कुणीतरी अधिकारी बनावं, याच्यासाठी या सायकली तुम्हा सर्वांना दिलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच अभ्यासावर लक्ष देणार का? आवाज ऐकू येत नाही. नक्की देणार का? आता 10,000 सायकल जेव्हा आपण दिल्या, काही मुलं आणि मुली त्याच्यातून राहून गेल्या होत्या आणि त्यावेळेस शब्द दिला होता की पुढच्या काही महिन्यांमध्ये 100% सायकल देणार म्हणजे देणार. आणि तो शब्द आता इथं पुरा करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ह्या 4,000 सायकली कर्जत जामखेडच्या मुला मुलींना तिथं आपण देत आहोत. कारण का, ज्या परिवारातून आम्ही येतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो, त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे की दिलेला शब्द हा पाळायचाच आणि तो पूर्णच करायचा. म्हणून आज तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आणि तिथं सायकली आपण तिथं देत आहोत. याच्यातून सुद्धा काही मुलं राहिली असतील, पण ती कुठली मुलं आणि मुली राहिल्यात की 2 किलोमीटरच्या पुढचे नाही तर 1 किलोमीटरच्या पुढचे. शाळेत गेल्यानंतर नाही तर घरी गेल्यानंतर त्या मुला मुलींना तुम्ही सांगावं की पुढच्या 5-6 महिन्यामध्ये आपण अजून सायकली त्या मुला मुलींसाठी तिथं देणार आहोत, जे 2 किलोमीटर पेक्षा जास्त 3 किलोमीटरच्या खाली तिथं चालत शाळेला जातात. अशा सर्व मुला मुलींना आपण सायकल देणार म्हणजे देणार, हा शब्द तिथं आपण आहात. पण ह्या सायकली देत असताना कुठलाही भेदभाव आपण केला नाही. कोण कुठल्या समाजाचे, कोण कुठल्या धर्माचे, कोण कुठल्या पार्टीचे, हे तिथं आपण बघितलेलं नाही. कारण का, शेवटी प्रश्न हा पालकांचा येत नाही, हा प्रश्न आमच्या या मुला मुलींच्या भवितव्याचा येतो. त्यामुळे शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा केला नाही पाहिजे, असं आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवलेलं आहे. इलेक्शनच्या काळामध्ये राजकारण, पण 5 वर्ष फक्त समाजकारण. आणि त्याच पद्धतीने कर्जत जामखेडमध्ये आम्ही सर्वजण काम करत आहोत. त्याच्याच बरोबर आपण प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल दिलेलं आहे. त्या डिजिटल बोर्डच्या मदतीने अनेक मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळतं. प्लॅनेटोरियम दिलेलं आहे. ते जे प्लॅनेटोरियम आहे, नाही तर त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो प्लॅनेटोरियम, ते तुमच्याकडे आला होता का फुगा? तारांगण. हे पुणे मुंबईच्या शाळेमध्ये सुद्धा नाही, जे कर्जत जामखेडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, ते तुमच्या सर्वांसाठी आपण सर्वांनी मिळून तिथं आणलेलं आहे. टेलिस्कोप असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाला? कारण का, यांचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी जेवढी पालकांची आहे
त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या मतदारसंघाचं पालतत्व तिथं घेतलेलं आहे, कारण का ते पालतत्व तुम्ही सर्वांनी आशीर्वादाच्या माध्यमातून या छोट्या कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि ते पालतत्व मनामध्ये ठेवून यांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. लंपीच्या रोगासाठी आपण मदत केली, तिथं कुठलाही भेदभाव केला नाही. पिण्याचं पाणी तेव्हा जेव्हा आपल्या या मतदारसंघामध्ये कमी पडलं, ते पाणी कोणाच्या घरात जाते, कोणाकडे जाते, कुठल्या वस्तीकडे जाते, कुठल्या वस्तीला आम्हाला कमी मतदान दिले का जास्त मतदान दिले, हाही भेदभाव तिथं केला नाही का? कारण का इलेक्शनच्या काळामध्ये राजकारण बघू, पण पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे आणि अध्यात्माने आपल्याला काय शिकवलंय, माणुसकी जपली पाहिजे आणि माणुसकी जपण्याच्या मध्ये कुठलाही भेदभाव हा पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा केलेला नाही. त्यामुळे ज्या ज्या योजना या कर्जत जामखेडमध्ये आपण आणलेल्या नाही, ते हे सर्व जे पदाधिकारी आहेत ते जे राबवतात त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. या मतदारसंघामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या मदतीने 8 आपल्या अँब्युलन्सेस आता चालू आहेत. 8 डॉक्टर गेले 5 वर्ष तिथं काम करतात. आतापर्यंत 1,24,000 पेशंटला आपण मदत केलेली आहे. आपण 5 ते 6 हजार लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन केलंय. 500 लोकांचं हृदयाच्या संगणित असलेले जे काही ऑपरेशन असतील आणि जी काही आपल्याला ट्रीटमेंट द्यायची अशी ट्रीटमेंट आपण तिथे दिलेली आहे. त्याच्याच बरोबर कोणाचं बिल कमी करायचं असेल तर ते बिल कमी केलं आणि या सगळ्याची किंमत जर प्रायव्हेट डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये आपण जर केली तर ती 20 कोटीपेक्षा जास्त असते आणि ती 20 कोटी निधी हा सामान्य लोकांचा तिथं वाचलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण काम केलं, त्यामुळे हे जे काय काम आपण सर्वजण करतो ते मनापासून लोकांच्या हितासाठी करत असतो. ठीक आहे, विरोध करणारे विरोध करत असतात, त्यांना तुम्हालाच उत्तर द्यायचंय आणि ते तुम्ही सर्वजण उत्तर द्याल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. एकदम प्रामाणिक मनाने कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे आणि ते प्रामाणिकपणे का केलं, कारण का पहिल्यांदा तुम्ही मला त्या ठिकाणी निवडून दिलं. याच्याच बरोबर आरोग्य व्यवस्थेपासून शेतकऱ्याचा विम्याचा पैसा जो अडकलेला आहे तो मिळवून देणं असेल, दुष्काळ निधी अडकलेला आहे तो तिथं मिळवून देणं असेल, बचत गटाला आपण आतापर्यंत आमच्या माता भगिनीला हाताला काम मिळावं आणि आमच्या माता भगिनीला हाताला काम मिळाल्यानंतर त्या घरामध्ये 4 पैसे अधिकचे यावे. शेतीवर आपण अवलंबून आहोत, शेतीसाठी बरंच काही करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, पण माता भगिनी आमच्या ज्या घरी असतात त्यांना बचत गटाच्या मदतीने जर पैसे कमवता आले, जर घराला हातभार लावता आला तर त्याचा फायदा हा कुटुंबाला नक्कीच तिथं होईल. आतापर्यंत 22,000 महिलांना बचत गटाच्या मदतीने आपण 28 कोटी रुपये तिथं बँकेच्या तिथून दिलेले आहेत. म्हणजे 28 कोटीची मदत त्या बचत गटाला तिथं आपण लोनच्या मदतीने दिलेली आहे. आणि लोन किती? 4% वर्षाला लोन. जर तुम्ही बाहेर व्याजावर लोन घ्यायला गेला तर तुम्हाला 2% महिन्याला, 3% महिन्याला व्याज मिळतं, म्हणजे वर्षाला 36%. पण हे 28 कोटी जे आपण माता भगिनींना हाताला काम देण्यासाठी बचत गटाला जे दिलेत त्याच्यामध्ये 4% तिथं इंटरेस्ट हा बँकेच्या मदतीने घेतला जातो. त्यामुळे हे जे काय केले तर या परिसराच्या विकासासाठी केलंय आणि काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाहीत. ज्या गोष्टी दिसतात ते हॉस्पिटल आहे, रोड आहे. कर्जतला गेला तर तिथं तुम्ही विकास कामं बघा. फक्त एक गोष्ट माझ्याकडनं राहिली ते म्हणजे MIDC. ती खरं तर माझ्यामुळे राहिली असं नाही, माझ्या विरोधकाने फक्त राजकीय द्वेषातून MIDC झाल्यानंतर रोहित पवारांना तिथं क्रेडिट मिळेल म्हणून दुर्दैवाने ती MIDC थांबवलेली आहे. मला त्यांना एवढंच सांगायचंय की आता पुढचे काही दिवसाचं टार्गेट हे तुमच्या सर्वांच्या वतीने टार्गेट म्हणा नाही तर विनंती म्हणा, हे आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले, कारण त्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता की या पुढच्या 10-15 दिवसामध्ये MIDC तुमची जी प्रलंबित आहे 100% आम्ही मार्गी लावू. मी CM साहेबांना विनंती करतो की साहेब आम्ही थांबलो आहोत, अजून 10 दिवस आम्ही थांबणार आहोत, त्यानंतर आम्ही वाट बघणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे
3 महिन्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महाविकास आघाडीची येणार म्हणजे येणार. त्यामुळे मग कदाचित त्यावेळेस जेव्हा हे सर्व नेते तिथं लढणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने या राज्यामध्ये जेव्हा सत्ता येईल, कदाचित त्याच वेळेस असं म्हणावं लागेल की त्या पेपरवर, आपल्या MIDCवर ज्या मंत्र्याची सही पाहिजे होती ती आत्ताचे मंत्री कदाचित जर करणार नसतील तर 3 महिन्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांच्या ताकदीने त्या कागदावर कदाचित आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याची सही सुद्धा असू शकते, असं तिथं आम्हाला नमूद करायचंय. त्यामुळे 3 महिने राहिलेत. 3 महिन्यानंतर जे काही विकास कामं इतर प्रलंबित राहिली असतील ती 100% करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. आणि हे जे सर्व खासदार आहेत ते तुमच्या आपल्या सर्वांचे प्रश्न हे केंद्रामध्ये, पार्लमेंटमध्ये नेहमी मांडत असतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि मी जे काही काम केलंय ते एकटा कधी करू शकत नाही. हे जे सर्व पदाधिकारी इथं मागे बसलेत, इथं जे पुढचे पदाधिकारी आहेत आणि काही कार्यकर्ते आपल्यामध्ये आहेत, या कार्यकर्त्यांमुळे, या पदाधिकारी, या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे खरं तर मला ते काम करता आलं. एकदा ह्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी सुद्धा टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. मी हे सगळं का करू शकलो? कारण तुम्ही मला निवडून दिलं, तुमच्या आई वडिलांनी मला मतदान केलं, तुमच्या आजी आजोबांनी त्यांचं जे सर्व मौल्यवान मत असतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वादाच्या माध्यमातून दिलं. ज्या ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांचं मी ऋण कधी आयुष्यभर विसरणार नाही. आणि जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो की मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात तिथं मी वक्तव्य केलेले आहेत आणि आम्ही सर्वजण तिथं लढत आहोत. पण लढणं जर मला कुणी शिकवलं असेल तर कर्जत जामखेडच्या नागरिकांनी मला लढायला शिकवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आणि विचारासाठी कितीही मोठे मोठे बलाढ्य लोक माझ्या विरोधात तिथं आले तरी मी तुमच्याकडे बघून अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात भिडायला सुद्धा तयार आहे. हे इथं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि पुनश्च एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी आभार व्यक्त करतो. फक्त पुढचा कार्यक्रम हा काही मिनिटांचाच तिथं राहिलेला आहे. काही भाषणं तिथं होतील आणि लगेचच सायकल वाटपाचा कार्यक्रम तिथं होईल आणि आपापली सायकल आणि जे काही सत्कार आहेत ते सत्कार झाल्यानंतर हा कार्यक्रम तिथं संपेल. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांसाठी आपण सर्वजण सहकार्य कराल असा विश्वास इथं व्यक्त करतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या सर्व खासदारांना अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.